ही विरांची शाळा बघा. आम्ही आत्ता आलो, दुपारचे वाजलेले एक. आम्ही इतके लवकर आलो, 1:30ला शाळा सुटणार आहे आजपासून. काय झालं आय डीचं विचारलं? मला गेट पास बनवावं लागेल मग. हे बघा आम्ही लवकर आलेलो आहेत. स्कूल काय अजून सुटलेली नाही आहे. 1 वाजला ना, तर 1:30 वाजता आजपासून स्कूल सुटणार आहे. 1:30 वाजता विरांची स्कूल नवीन. आम्हाला विरांशांना आधार कार्ड काढायचं होतं, म्हणून आम्ही लवकर निघालो घरातनं 1:45 वाजता. आणि आधार कार्ड काय त्या बँकेमध्ये काढून देत नाही, तर दुसरीकडे चौकशी करावी लागेल. पण ह्या सगळ्या म्हणजे गडबडीमध्ये रसिकाने आय डीच विसरलं होतं. आणि इकडे विरांशा आला बघा. स्कूल सुटलेली आहे. विरांशा, रसिका. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आहे बघा आंबेडकर जयंती. आंबेडकर जयंतीच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना, बांधवांना खूप खूप शुभेच्छा. चला, मी इकडं बनवते आहे काकडीची कोशिंबीर. काकडी खूप आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आता खिसूनच घ्यावं, म्हणजे कसं खिसलेली काकडी पटापट संपून जाईल. तर चला, इकडे बघा सकाळची तयारी आहे. चहा बनवलेला आहे, दुसऱ्यांदा चहा घ्यायचा आहे. तर इकडे पालकाची भाजी बनवायची आहे. त्यासाठी बघा मुगाची डाळ पण भिजत घातली आहे. मुगाची डाळ घालून पालकाची सुकी भाजी बनवणार आहे. हे पहा, इकडे काकडी मी पिळून घेतलेली आणि इकडे मस्तपैकी काकडीचा ज्यूस आहे. थंड असतो काकडीचा ज्यूस. या प्यायला काकडीचा ज्यूस म्हणला पायानं घालवता, तर आपण पिऊया. तर कोशिंबीरची तयारी बघा. चला, इकडे आता भाजी बनली. ही पालकाची भाजी बनवलेली आहे. तर आता बघा, ह्या जाड मिरच्या मी माझ्यासाठी घेतल्या होत्या. आता लाल झाल्यात बघा. त्याचा कवळेपणा पण निघून गेला आहे. तर म्हणलं याची भाजी बनवावी थोडी. तर बघूया आता काय. चला, आता नंतर बघूया. पण आता मग नाश्ता बनवावा लागेल. इकडे काकडीची कोशिंबीर बनवते आणि दुसरीकडे नाश्त्याची तयारी चालू आहे माझी. नाश्ता बनवायचा आहे. नाश्ता रोज काय नाश्ता बनवा हाही प्रश्न पडतो बघा. मैत्रिणीनं तुम्हाला पण पडत असेल, तर मलाही तसाच प्रश्न पडतो आहे. तर इकडे बघा, एका साईडला कोशिंबीरची तयारी, सगळी कोशिंबीर बनवती आहे. सगळं घातलेलं आहे कोशिंबीरमध्ये, फक्त कालवून घ्यायची आहे, म्हणजे मला यांच्या टिफिनमध्ये भरता येईल. आणि इकडे बघा मॅगी बनवती आहे. चला, या सगळे नाश्ता करायला. आता आमचा नाश्ता तयार होतो आहे. चला, आता इकडं नाश्ता रेडी झालेला आहे. तयारी ही अशी. चला, आता इकडं कोशिंबीर बनवली, तर टिफिनमध्ये भरती आहे. चला, सगळं आवरावरी झालेली आहे बऱ्यापैकी. तर आता हे पण निघालेत, मिस्टर पण निघालेत कामावर. हे बघा, निघालेत कामावर. सासूबाई नाश्ता करून झोपलेले आहेत, पडल्यात म्हणजे. तर मी आता विरांशकडे एक चक्कर मारेन, कारण की विरांशला आज आहे सुट्टी. तर विरांश काय करतो काय नाही, तर विरांशला घेऊन यावं लागेल माझ्याकडे इकडे 1 तास. मावशी येईपर्यंत. मावशी आली की मग काय प्रश्न नाही. मावशी येईपर्यंत मला आणावंच लागेल, कारण की रसिकाचा एक कॉल असतात. शाळेत गेले की गोष्ट वेगळी असते, टेन्शन नसतं. हां, तुम्ही काय, तुम्ही आणता का, जाणार आहे का? बरं बरं, जा पिल्लूकडे. तुम्ही काय बॅग घेऊन चालले असेल ना. तर चला, मी एक चक्कर मारते, आणते त्याला इकडे. चला, निघाले आता मी विरांशकडे. अरे देवा, किती कलर्स आहेत. मी काय लावते ती लिपस्टिक. ओके, आता जेव्हा विरांशला सुट्टी, आज सुट्टी आहे स्कूलला. ते पिवळं हे लावलं का तू, हळद लावलं? बरं आंबेला. चला, विरांशने छान छान टोपी घातली. आता काय माहिती का, ऊन खूप आहे बाहेर, खूप ऊन आहे. किती ऊन आहे म्हणा बघून. हे बघा, मी इकडं आली चहा कॉफी करायला 4 वाजता. विरांश झोपला होता, त्याला उठवायचं होतं. तर विरांशचा डॅड आलेला आहे, तर उठवेल. आणि नेमकं आता मी निघाले चहा कॉफी करून, तर मिस्टर आलेली तिथे.
तर पुन्हा थांबले आणि बनवते आता इकडे चहा. या सगळे चहा प्यायला. हे बघा सकाळचे वाजले 7 आणि आज आहे बुधवार. हे निघालेत बघा टूरला. हे बघा आणि रील 1-2 रील करून निघतो म्हणतात. आणि आता सासूबाईंना मी घालते आंघोळ. चला आज जबाबदारी माझ्यावर आहे. रोज हेच घालतात आंघोळ. तिकडे ना आंघोळी नेते आणि मग बघा आवरावरी अर्धवट ठेवली. म्हणला त्यांची आंघोळ झाली की सासूबाईंची मग आवरावं. सकाळी बघा अशा प्रकारे आमची तर घाई गडबड चालू असते. लगीन घाई. आज आहे बघा प्रदोष. प्रदोषच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करते की सदैव सगळेजण सुखी असू दे, सुखी राहू दे, सगळ्यांचे आरोग्य पण चांगले राहू दे. तर चला असो, माझी पूजा आटपलेली आहे. पूजा पोती सगळं झाले. सासूबाईंना आता आंघोळ घातली मी. आज माझ्यावर जबाबदारी, मी तुम्हाला म्हटलं नाही का आज माझ्यावर जबाबदारी आहे. आणि मिस्टर गेले गावाला. पहिला आवडती आहे. चला आता झाली इकडं सासूबाईंची आंघोळ. चला आता इकडं बनवते सासूबाईंपुरतंच उपीट नाश्ता. कारण का माझा तर उपास आहे आणि हे गेले टूरला. तर बघा मला ना व्हिडिओ थोडा करून पूर्ण करावा लागतो. कंटिन्यू काय व्हिडिओ मला पूर्ण करता नाही आला. काल परवा असं करून मी आज व्हिडिओ पूर्ण करते. काय होतं कामामुळे ना व्हिडिओ काढणंसुद्धा जमत नाही. आणि आज मी सासूबाईंना आंघोळ घातली तर सासूबाई मला म्हणतात रोज तूच आंघोळ घालत जा. कसं असतं रोज मला काय हे अशी कामं आपल्याला बायकांची कामं काय आहो भरपूर कामं असतं. उठल्यापासून हाताला दम नसतो, सारखी कामं असतात. म्हटलं चला हे. आणि कसं असतं आता म्हातार माणसाचं अंग आणि ते कसं सासूबाई माझ्या वजनाने पण व्यवस्थित आहेत. त्यांचं वजन कसं ते जड आहे. मग आपल्याला वाटतं की कुठं बाई पडतील का काय. आणि ती लोकं कसं अंग सोडून देतात. त्यांना कसं सवय झाली असती की अंग सोडून द्यायचं दुसऱ्याचं अंग. त्याच्यामुळे भीती वाटते पडायची. आणि रोज हे असतात जेंट्स वेगळं पडतं, आपल्याला वजन पेलत नाही. चला असो. इकडे सासूबाईंनी सुद्धाच नाश्ता बनवणार आहे उपीट. आज मी पिवळं उपीट करते त्यांना. सांजा म्हणतात पिवळ्या उपीटला. चला इकडे नाश्ता होत आलेला आहे तयार. चला आता सासूबाईंना देते नाश्ता आणि आता मग बाकीची कामं आवरते. चला इकडे बनलाय नाश्ता. या सगळेजण नाश्ता करायला धरा. चला घ्या पटापट. नीट ठेवा ती पोती, नीट ठेवा. गरम आहे, सांडेल, पोळेल. गरम आहे काकू, गरम गरम आहे. चटका बसला का? चांगलं झालं का? कसं झालं? चला आता झालं त्यांचा एकदा नाश्त्याचा कार्यक्रम. चला तर मग भेटूया नवीन अशा व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.